भंडारी बाबा दर्गा ट्रस्ट जागेच्या वादाचा राग मनात धरून 2 महिलांसह 3 पुरुषांना 5 जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। भंडारी बाबा दर्गा ट्रस्टचा जुना वाद सुरू आहे। शाहीन भंडारी या भांडी घासत बसलेले असताना हसन भंडारी यांच्याशी झालेल्या वादावादीमध्ये मारहाण झाली आहे। या मारहाणीत शाहीन भंडारी, त्यांचे पती खलील शाह भंडारी, दीर राजू भंडारी, आदम भंडारी, सासू बानुबी भंडारी हे जखमी झाले आहेत। अंगावर जाऊन फायटरने मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी हसन जुनेल शाह भंडारी, मोहम्मद जुनेल शाह भंडारी, हसीना जुनेल शाह भंडारी, हिना मोहम्मद भंडारी, शाहीन हसन भंडारी सर्व राहणार भंडारी बाबा दर्गा चौक, मिरज यांचे विरुद्ध मिरज शहर पोलिसात शाहीन भंडारी यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली असून या 5 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। आदम भंडारी, मैं भंडारी बाबा दरगाह पर रहना। हमें घर में रहने पे कि हमारे प्रॉपर्टी का बांधकाम चालू रहने के कारण से बांधकाम का गुस्से में लेके मन में एकदम दबाव ले को हमारे पर अत्याचार हुआ है और हमारे भाभी पर, हमारे भाई पर, देखो हमारे भाई बाकी को मारहाण करे है। हसन भंडारी और मोहम्मद भंडारी वो उनका घर का पूरा कुटुंब मिल को हमारे सब जना पर मारे सा इन्हें और ये बैका पूरा वो हमारे जीव को धोखा है बहुत। इनके पास सब पैसा पर्सनल पावर लगा को इन्हें कोर्ट तरफ से पावर लगा को वकील राजकीय पावर लगा को इन्हें हमारे पर सब गुना ज़रा दाखिल करने के लिए बड़ा कोशिश कर रही है हमारे पर। फिर हमना इसकी में हमना न्याय मिलने की कोशिश है। पुलिस का देखो हमारे क्या अपन जीव को क्या बनेगा ना, तो इसके पर हमारे जीव को क्या बन होगा, तो उसके उससे हम ना कुछ तो पुलिस प्रोटेक्शन मिलने होना हमना। हसन भंडारी व मोहम्मद भंडारी यांचा अजूनपर्यंत मालकी हक्क अजूनपर्यंत लागलं नाही। भंडारी बाबा ट्रस्टवर यांचं नाव लागलेलं नाही अजूनपर्यंत। पण यांचं नाव नसूनपर्यंत पण यांनी दादागिरी आमच्यावर करतात। पण याच्यापुढे आम्हाला यांनी राजकीय लोकांना दबाव लावून यांच्या पोलीस स्टेशनवर राजकीय लोकांना पण प्रेशर आणू नाही, पोलीस खात्यावर राजकीय लोकांना फोन लावून प्रेशर टाकू नाही, आमच्यावर दबाव आणायला लागल्यात आणि आम्हाला न्याय भेटून झाला आहे आणि आम्ही आमच्यावर मुद्दाम आमच्यावरच गुन्हा दाखल करावा असं यांचा प्रयत्न चालू आहे। पोलीस खात्याने आमच्यावर न्याय द्यायला पाहिजे, पोलीस खात्याने आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। आमचा पोटावरचा पेट आहे। हे माणूस पण रिक्षा चालवतो, हे माणूस सेंटरिंग काम करून खातो, आम्ही पण काम करून, मी स्लायडिंगचं काम करतो, आम्ही काम करून खातो। यांच्याकडे पैसा भरपूर आहे, यांच्याकडे काय नसताना त्यांच्याकडे काही प्रूफ नसतं तरी त्यांची दादागिरी आहे। पण पोलीस खात्या आम्हाला न्याय द्यायला पाहिजे, आमच्या जीवाला धोका आहे एवढं पण सांगतो। याच्यापुढं पण काही पण झालं तर पोलीस खात्याने आम्हाला काय पण न्याय द्यायला पाहिजे। आम्हाला पोलीस खात्याने आम्हाला न्याय द्यायला पाहिजे। यांच्याकडं ताकद आहे, यांच्या